नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या सिरीज अंतर्गत 10वा टॉपिक आज सुरू होतो आहे, यूज ऑफ वॉज वेअर. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टू बीचे एम, इज, आर ह्या क्रियापदांचा वापर बघितला होता. आज आपण बघत आहोत यूज ऑफ वॉज वेअर. वॉज आणि वेअर ही टू बीचे भूतकाळी रूपं आहेत. मग नेमकं वॉज केव्हा वापरलं जातं? मुलांना, विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त 1st to 4thचा विचार करत आहोत, त्यामुळे आपण सोप्या भागांचाच अभ्यास घेत आहोत. आलं लक्षामध्ये? वूड, शूड, कूड हे पण ज्या वेळेला आपण इंग्लिश बोलत असतो किंवा इंग्रजीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये सर्रास करत असतो त्यावेळेला ती वापरले जातात. पण तत्पूर्वी आपण पायाभूत जे आहेत ते बघत आहोत, त्यामध्ये वॉज वेअर हे इन्क्लूड होतात. मग वॉजचा वापर बघा, वाक्यात प्रथम पुरुषी एकवचनी करता असेल तेव्हा वॉज, तसेच तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तेव्हा वॉज हे क्रियापद वापरतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, वाक्य आय वॉज हॅपी, शी वॉज माय फ्रेंड. आय वॉज हॅपी म्हणजे मी आनंदी होते. शी वॉज माय फ्रेंड, ती माझी मैत्रीण होती. ही वॉज 10 years old, तो 10 वर्षांचा होता. या ठिकाणी बघा, आय, शी, ही, इट वॉज अमेझिंग, ते खूपच अद्भुत होते. येते लक्षामध्ये? एकवचनी करता आहे आय, शी, ही, इट. एक वचनी आहेत ते, म्हणून त्यांच्या पुढे वॉज वापरलेला आहे. एक कायम लक्षात ठेवायचं, वॉजचा वापर हा जो करता असेल ना, तो एकवचनी असला पाहिजे. वॉज हे भूतकाळी वाक्य बनवतानाच वापरलं जातं, त्यामुळे वॉजच्या अगोदर असणारा जो करता असेल तो एकवचनी असला पाहिजे, तेव्हाच वॉज वापरता येईल. भूतकाळी वाक्यात एकवचनी करता असताना वॉज वापरतात. येतं लक्षात? आणि आता वेअरचं बघूया. वेअर भूतकाळी वाक्यात अनेकवचनी करता असताना वेअर वापरतात. आता यू अनेकवचनी किंवा एकवचनी असताना वेअरच वापरला जातो. जसं आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की यू जो असतो तो एकवचनी आणि अनेकवचनी दोघं अर्थांनी वापरला जातो इंग्रजीमध्ये, तू, तुम्ही याच्याऐवजी. मग त्यामुळे यूच्या पुढे वेअरच येतं. मग ते तुम्ही सिंग्युलरमध्ये वापरा किंवा प्लुरलमध्ये. यू वेअर माय फ्रेंड, तू माझा मित्र होता असं. यू वेअर फ्रेंड्स, तुम्ही मित्र होते. फ्रेंड्स एस लागलेला आहे या ठिकाणी. येते लक्षामध्ये? या ठिकाणी फ्रेंड सिंगल आहे. यू वेअर म्हणजे हा जो यू आहे हा द्वितीय पुरुषी एकवचनी आहे, आणि या ठिकाणी यू वेअर फ्रेंड्स हा द्वितीय पुरुषी अनेकवचनी आलेला आहे. यू वेअर फेल्ड, तू नापास झाला होता. दे वेअर एन्जॉयड इट, त्यांनी मज्जा केली होती. वी वेअर फ्रेंड्स, आम्ही मित्र होतो. येते लक्षामध्ये? यू, दे, वी हे अनेकवचनी करते आहेत या ठिकाणी, आणि त्यांच्या पुढे वेअर वापरला जातो आहे. तर मग अशा पद्धतीने वॉज आणि हा इज टू बीचं वर्तमानकाळी, वॉज टू बीचं भूतकाळी एकवचनी करता असताना वापरला जातो. वेअर टू बीचं भूतकाळी अनेकवचनी, आणि आर टू बीचं वर्तमानकाळी अनेकवचनी क्रियापद हे अनेकवचनी करता असताना वापरतात. शॉर्ट बट स्वीट समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं जाणीवपूर्वक समजून घ्या आणि अभ्यास करत राहा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.